नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मानसिक आरोग्य हा विषय खूप चर्चेला जातोय. त्यावर आता उघड बोललं जातं. मात्र ज्यावेळी या विषयाबद्दल समाजात जागृतीच नव्हती, तेव्हापासून ध्यास घेऊन या विषयासाठी काम करणाऱ्या डॉक्टर शुभा थत्ते आज आनंदाचं पांच्या पाहुण्या आहेत. त्यांचा जीवन प्रवास उलगडणारं अवघाची संसार, कडू गोड आठवणींचा कोलाज हे पुस्तक आहे आजच्या गप्पांचं निमित्त. शुभाताई क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि ठाण्यातल्या IPH या संस्थेच्या संस्थापक विश्वस्तही. 35हून अधिक वर्ष त्यांनी मानसिक आरोग्यासाठी काम केलंय. त्याचाच प्रवास उलगडणारं हे पुस्तक आहे. तेव्हा या पुस्तकाविषयी आणि त्यांच्या कामाविषयी गप्पा मारूया शुभाताईंशी. शुभाताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आजच्या आपल्या गप्पा तुमचं जे आत्मचरित्रपर पुस्तक आहे अवघाची संसार त्या निमित्ताने होत आहेत. तेव्हा अगदी पहिला प्रश्न की हे असं पुस्तक लिहावं हे असं कसं सुचलं आणि त्याची निर्मिती कशी झाली, त्याची प्रक्रिया काय आहे? खरं सांगायचं तुम्ही लेखिका वगैरे नव्हे आणि याच्या आधी वर्तमानपत्रातलं फुटकळ लेखन त्याच्या पलीकडे मी काही लिहिलेलं नाही. पण हे जे माझ्या आयुष्यात वेगवेगळे प्रसंग घडले त्याबद्दल नेहमी मी इतरांची बोलत होते. एकतर मी खूप बोलगेवडी आहे, त्यामुळे मला गप्पा मारायला खूप आवडतात आणि त्यामुळे या गोष्टी मी सगळ्यांना सांगत असे आणि सगळी आजूबाजूची माणसं माझ्या मागे लागायची. अहो तुम्ही लिहून काढा, हे लिहून काढा. हे पण त्यांनी ऑफर केलं होतं की आम्ही तुमच्या घरी येऊ, तुम्ही गप्पा मारा, आम्ही रेकॉर्ड करतो, आम्ही लिहितो. पण म्हटलं इतरांना लिहायला सांगायचं म्हणजे काय, मला लिहिता येत नाही की काय. त्यामुळे ती चॅलेंज घेतल्यासारखी मी ठरवलं की लिहायचं. आणि त्याच्यात माझा जावई डॉक्टर प्रदीप कर्णिक तो माझ्या शेजारीच राहतो आणि त्यामुळे तो पण माझ्या मागे लागला की हो तुम्ही लिहा, कारण त्यावेळेच्या तुमच्या ज्या आठवणी आहेत तो त्या काळाचा दस्तावेज आहे आणि त्यामुळे लिहिल्या गेल्या पाहिजेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यातून हे पुस्तक निघालं. खरं तर शुभाताई तुमच्या आयुष्यातला खूप मोठा जो काळ आहे तो तुम्ही घालवलाय मानसिक आरोग्याविषयीच्या लोकांमधल्या अवेअरनेससाठी. तर जसं तुम्ही आता पुस्तकाचा प्रवास सांगितला, मला ना त्याचाही प्रवास अगदी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल की सुरुवात झाली तेव्हा कसा होता काळ, किती कठीण होता. आज आपण बोलतो मानसिक आरोग्याबद्दल, म्हणजे काही प्रश्न असतील तरीही बोललं जातं, पण तो काळ आणि तुम्ही काम सुरू केलं तो किती कठीण होता? खूपच कठीण होतं. म्हणजे मी KEM मध्ये काम सुरू केलं आणि त्याच्या आधी मी जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तेव्हा मी त्या पहिल्या दुसऱ्या बॅचमधले होते. त्यामुळे मला काही कोणी माझ्या पुढे गाईड करणारही कोणी नव्हतं की या क्षेत्रात काम करायचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे. त्यामुळे बहुतेक सगळ्या गोष्टी मला समजून घेऊन शिकून घेऊन स्वतःच करायला लागल्या. त्यामुळे मी KEM मध्ये काम सुरू केलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या आपल्या विषयाचा आवाका एवढा मोठा आहे की आपण कितीतरी गोष्टी याच्यामध्ये करू शकतो. आणि दुर्दैवाने असुदैवाने मला KEM मधलं वातावरण असं मिळालं की जे अत्यंत मोकळं होतं, खुलं होतं. तुम्ही किती प्रयोग केले तरी त्याला पाठिंबा होता. जरी पैशाचं पाठबळ नव्हतं, म्युन्सिपल कॉर्पोरेशन असल्यामुळे साहजिकच तिथे पैसे किंवा बाकी साधन सामुग्री काही उपलब्ध नव्हती. ती मला बरीचशी बनवायलाच लागली स्वतः. पण त्याच्यात काम खूप करता येईल हे जाणवत गेलं सारखं. नाही शुभाताई, खरं तर तुम्ही सांगताय ते खूप महत्वाचं आहे. तुमचं पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की अनेक नवे प्रयोग तुम्ही केले. आता तुम्ही त्याचा थोडक्यात उल्लेख केला की साधन सामुग्री नव्हती, ती बनवण्यापासून सुरुवात होती. पण म्हणजे मला जे पुस्तक वाचताना जाणवलं की आज अगदी सहज बोलतो आपण, हेल्पलाईनला फोन करता येतो वगैरे, पण या सगळ्याची सुरुवात तुमच्यापासून झाली. तर ते प्रयोग सुद्धा आणि त्याच्या मागची कारणं ते जाणून घ्यायलाही आवडेल. आता तुम्ही मैत्र हेल्पलाईनचा उल्लेख केला म्हणून सांगते की ती आम्ही सुरू केली आमच्या संस्थेमध्ये IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ. तर ती संस्था सुरू करणारे मी आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी जो माझा विद्यार्थी होता KEM मध्ये, त्यांनी ती सुरू केली. आणि त्यावेळी मानसिक आरोग्याची लोकांना कल्पनाही नव्हती केली. म्हणजे मानसिक आरोग्य हा शब्दही वापरला जायचा नाही. सायकॅट्री माहिती होतं, रुग्णशास्त्र. त्यामुळे मानसिक आजार आणि त्यातले गंभीर आजार त्यांना औषधं याच्या पलीकडे काही नव्हतं. आणि आमच्या डोक्यात होतं की लोकांपर्यंत मानसिक आरोग्य इज इक्वल टू सायकॅट्री असं जाऊ नये. आणि सायकॅट्री शिवाय मानसिक आरोग्याची खूप अनेक अंग आहेत आणि ती आपण सर्व लोकांपुढे आणावी हा त्यावेळेचा आमचा विचार होता.
म्हणून आम्ही मैत्र हेल्पलाईन सुरू केली की जी लोक इथे पोहोचू शकत नाहीत, ज्या लोकांना हे गुप्त ठेवायचं असतं, कारण त्यावेळी अतिशय स्टिग्मा होता याच्यावरती. त्यामुळे आपणहून लोक मदतीसाठी पण येत नसत. त्यामुळे हेल्पलाईनची कल्पना आम्ही काढली. पण आमच्याकडे त्यावेळी पैशाचं पाठबळ नव्हतं की आम्ही कोणी सायकोलॉजिस्ट त्याच्यासाठी एम्प्लॉय करू. म्हणून आम्ही ठरवलं की समाजातले जे स्वयंसेवक आहेत, ज्यांना येऊन काहीतरी या क्षेत्रात करायचं आहे, त्यांनाच आपण ट्रेन करूया. आणि म्हणून आमची मैत्र हेल्पलाईन सुरू झाली ती पूर्णपणे प्रशिक्षित स्वयंसेवकांवरती झाली. आणि त्याच्यासारखे मग एक एक प्रकल्प हळूहळू सुरू झाले. गरज आम्हाला भासत होती, त्या गरजेप्रमाणे आम्ही एक एक प्रकल्प सुरू केले. आणि मैत्र हेल्पलाईन तू म्हणाली तसंच लोकांपर्यंत पोहोचायचा आणखीन मार्ग एक होता, तो म्हणजे मनोविकास हा कार्यक्रम आम्ही डिझाईन केला. आणि खरं म्हणजे हा कार्यक्रम आम्ही IPS सुरू करायच्या आधीच मी KEM मध्ये असतानाच मला जेव्हा इतर बाहेरनं बोलावणी यायची की मानसिक आरोग्यावर सांगा, मानसिक आजार म्हणजे काय सांगा, त्याच्यासाठी मी जात असे बाहेर कार्यक्रम घ्यायला. आणि तो काळ असा होता की अशा कार्यक्रमांसाठी कोणी पैसे वगैरे देत नव्हतं. आम्हाला आमची पदरमोड करून प्रवास खर्च करूनच जायला लागेल. पण त्यावेळी आनंद आमच्या डिपार्टमेंटमध्ये आला आणि मी त्याला म्हटलं आपण दोघं मिळून घेत जाऊ कार्यक्रम, म्हणजे आपल्याला जास्त चांगल्या रीतीने समजून सांगता येतील, त्याच्यासाठी रोल प्ले करता येईल काय केली. त्यामुळे आम्ही दोघांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि त्यामुळे 82-83 पासून हे कार्यक्रम आम्ही करत होतो. पण जेव्हा IPS सुरू झालं तेव्हा आमच्या लक्षात आलं की असे कार्यक्रम करायला बाहेर जायला आमच्याकडे आता वेळ नाही. त्यामुळे मध्ये काही वर्ष आम्ही कार्यक्रम घेतही नव्हतो. पण जेव्हा आमच्याकडे पुरेसे स्वयंसेवक झाले तेव्हा आम्ही ठरवलं की आपण स्वयंसेवकांना शिक्षण देऊ आणि ते बाहेर जाऊन हे कार्यक्रम करतील. त्यामुळे आम्ही स्वयंसेवकांची आता जी फळी आहे ती 4थी फळी आहे. आम्ही सुरू केलं तेव्हा ज्या स्वयंसेवकांना शिक्षित केलं त्यांनी बाहेर जाऊन कार्यक्रम, मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाऊन हे कार्यक्रम केले. शुभाताई, खरं तर तुमच्याबद्दल मी नेहमी ऐकते किंवा पुस्तकातनं वाचल्यावरही माझ्या एक लक्षात आलं की मानसिक आरोग्याचं हे काम करत असताना याला तुम्ही साहित्य, संस्कृती, कला याची जोड दिलेली आहे. या सगळ्यात तुम्ही रमता. तर हे सगळं आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी, चांगलं ठेवण्यासाठी किती आवश्यक आहे? तुम्ही कसं समजावून सांगता सगळ्यांना? खरंच आवश्यक आहे. माणूस कधी कप्प्यात जगत नसतो. त्याच्या आयुष्याला अनेक पैलू असतात. आणि त्यामुळे आपण एखाद्या क्षेत्रात काम करताना इतर क्षेत्रात काय चाललंय, कसं आहे आणि ते आपल्या क्षेत्राशी कसं जोडून घेता येईल हा विचार जर असेल ना तर आपण जास्त चांगल्या रीतीने आपलं काम पण समृद्धपणे करू शकतो. आणि त्यामुळे तू म्हणालीस त्याप्रमाणे साहित्याची आवड म्हणजे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप आपण काही कामगिरी केली किंवा आपण काही खूप केलं असं नाही, पण त्याची जाण असणं आणि ते एन्जॉय करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं ह्याच्यातनं माणसाचं आयुष्य जास्त समृद्ध होत असतं की तुम्हाला खेळाच्या क्षेत्राची पण माहिती आहे, साहित्याची माहिती आहे, चित्रपटाविषयी माहिती आहे, नाटकाविषयी माहिती आहे. त्यामुळे साहजिकच तुमचं आयुष्य पण हळूहळू अष्टपैलू व्हायला सुरुवात होते. त्यामुळे मला वाटतं हे सर्वच माणसांना खूप आवश्यक आहे. ते कुठलाही व्यवसाय करत असू दे, पण त्याच्या जोडीला तुम्ही ह्या गोष्टीची मदत घेतली तर ते तुमचं काम तुम्हाला जास्त आवडायला लागतं आणि ते तुम्ही चांगल्या रीतीने जास्त करू शकता. शुभाताई, खरं तर तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम मानसिक आरोग्यासाठी केलंय. पण मी जर तुम्हाला विचारलं की आत्ता या क्षणी कुठलं महत्त्वाचं काम व्हायला हवंय तर तुम्ही कुठलं सांगाल, जे तुम्हाला वाटतं प्रकर्षाने व्हायला पाहिजे आपल्या समाजासाठी? आता हा विषय तुम्ही काढलात म्हणून मी सांगते की मानसशास्त्रज्ञ म्हणून जी बाहेर मंडळी काम करतात की ज्यांनी ह्या विषयातली पदवी घेतलेली आहे, पदव्युत्तर शिक्षण केलेलं आहे, ते बाहेर जेव्हा कामाला सुरुवात करतात तेव्हा त्यांनी या बाबतीत जागरूक राहणं खूप आवश्यक आहे. कारण अनेक वेळा असं होतं, आपण जसं म्हणतो तसं अर्ध्या कुंडली पिवळी झालेली माणसं असतात की आपण MA ची पदवी मिळवली याचा अर्थ आपल्याला या विषयाचं ज्ञान मिळालं. पण ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला परिश्रम करायला लागतात. आपल्याला ते कोणाच्या तरी सुपरवायझन खाली
आणखी शिकायला लागतो, त्याच्यामध्ये वाढ करायला लागते. त्यामुळे केवळ आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण जसं दुकान उघडतात तसं आपलं क्लिनिक उघडू शकतो एवढंच वरती न राहता आपल्या स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी वाचन आहे, त्याच्यासाठी इतरांना भेटणं आहे, या क्षेत्रात काम करणाऱ्या सिनियर लोकांची भेटी घेऊन त्यांच्याशी आपल्या केसेसबद्दल चर्चा करणं हे सगळं करणं नवीन मानसशास्त्रज्ञांना, मानसोपचार तज्ज्ञांना खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. नाही, खरं सांगायचं तर खूप महत्वाचा गोष्ट आता तुम्ही बोलल्या की आता जसं म्हटलं की अवेअरनेस वाढतोय तसं मानसोपचार तज्ज्ञांचं कामही वाढत चाललेलं आहे. पण म्हणजे एक माझी उत्सुकता म्हणून प्रश्न विचारते की आता आपण बघतोय समाजात स्क्रीन टाइम वाढतोय, त्याचं एक टेन्शन आहे, बाकीच्या कॉर्पोरेट जगातले टेन्शन्स आहे. असं असताना आत्ताच्या समाजातल्या नव्या पिढीनी म्हणा किंवा जे नोकरी चाकरी करतात आहे यांनी काय एक बदल आपल्या आयुष्यात केलाच पाहिजे, एक तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ म्हणून, शास्त्रज्ञ म्हणून काय सांगाल? सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे विचार करणं. दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आज विचार करण्याला जागाच नाही. तुम्ही घोका आणि ओका त्याच्या पलीकडे काही नाही. त्यामुळे त्याच्या पलीकडे जर आपण जे शिकतोय त्याच्याबद्दल विचार करणं, त्याचा आपल्याला आणि समाजाला कसा उपयोग होऊ शकेल, किंवा आपण एक आपले विचार करून ठेवले ते ठोकळेबद्ध तसे ठेवायचे का विचार करून आपण त्याच्यामध्ये बदल करायचा. तर विचार करण्याचा लोकांना फार कंटाळा आहे सध्या. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. माझा अमुक विचार आहे आणि दुसरा मला वेगळा विचार काही सांगतोय, तर तो ऐकून घेणं आणि त्याच्यानुसार माझ्या विचारात मी बदलही करू शकतो. पण हे करणं लोकांना नको असतं. त्यामुळे वेगळे विचार ऐकणं पण नको असतं. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे खूप वेळा तुम्ही त्या तुमच्या साचेबद्ध जीवनाच्या पलीकडे बघतच नसता. आणि त्यामुळे तो विचार करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. त्या विचार करण्यामध्ये वाचनाचा भाग आला, इतरांबरोबर चर्चा करण्याचा भाग झाला, आपल्यापेक्षा वेगळे विचार ऐकून घेण्याचा भाग झाला. हे सगळं होणं त्याच्यामध्ये खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं तर म्हणजे तुमच्याशी या गप्पा मारतोय तर आणखीन प्रश्न विचारावेसे वाटतात. पण परत एकदा तुमच्या लिखाणाकडे येऊया. अवघाची संसाराबद्दल तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं, पण मला माहिती आहे की तुमचं आणखीन एक पुस्तक अगदी येत्या आठवड्याभरातच येऊ घातलंय. आम्हाला त्या पुस्तकाविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. हो, 14 एप्रिलला या पुस्तकाचं प्रकाशन आहे. त्याचं नाव आहे मला विचाराल तर. तर मी काही वर्षापूर्वी लोकसत्तेमध्ये एक सदर चालवत असे आणि त्याचं शीर्षक होतं मला विचाराल तर मला लोक त्यांच्या आयुष्यातल्या मानसशास्त्रीय समस्यांबद्दल अनेक प्रश्नांची पत्र पाठवत असत आणि मी त्याची उत्तरं देत असे. तर ह्या पुस्तकाचं स्वरूप असं आहे की ह्या अशा तऱ्हेच्या वेगवेगळ्या समस्या या काही कालातीत होत नाहीत, त्या कायम होत असतात लोकांच्या पुढे. त्यामुळे ते लोकांपुढे येण्यासाठी ती आलेली काही पत्र, त्याला मी दिलेली उत्तरं आणि त्याच्यावरचं माझं आज असलेलं भाष्य, असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्यामुळे त्याच्यात सिनियर सिटीजनसाठी एक वेगळं सदर आहे. सिनियर सिटीजन सुद्धा अनेक मानसिक समस्या असतात. त्यांचा एकटेपणा वाढतोय, ते एकटे राहतात, त्यांना आपल्या मुलाबाळांपेक्षा दूर राहावं लागतं. ह्या अनेक समस्यांना ते पण तोंड देत असतात. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा सिनियर सिटीजनसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच्यामधला जो भाग आहे तो त्यांना विचार करायला प्रवृत्त करणार आहे. तर हे असं पुस्तक हे आता पुढच्या आठवड्यामध्ये त्याचं प्रकाशन होईल. खरं तर आत्ता ज्या पुस्तकाविषयी आपण गप्पा मारल्यात, अवघाचे संसार, त्यात नाही आणि अर्थात माझी खात्री आहे की येणाऱ्या पुस्तकात नाही तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. मला फक्त एकच प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारावासा वाटतोय शुभाताई, तो म्हणजे की तुम्ही इतकं काम करताय, अजूनही करताय, लिखाणाच्या माध्यमातून तुमच्याजवळ जी अनुभवांची शिदोरी आहे ती आमच्या समोर ठेवताय. असं कुठलं काम आहे की जे तुम्हाला प्रकर्षाने करायचंच आहे, ज्याची तयारी सुरू आहे? आता माझं वय लक्षात घेता मला कितीही वाटलं तरी मी तितपतच करू शकते, त्याच्या पलीकडे करू शकत नाही. पण जे आज करते त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आहे. खूप मला ते आवडीचं काम आहे. माझ्या पुस्तकात त्याबद्दल लिहिलेलं आहे. मी वेगवेगळे जे ग्रुप चालवते किंवा वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करते,
हे सगळं माझं आवडीचं काम आहे आणि ते मी करते नक्कीच. नाही, खरंच शुभाताई, खूप खूप आभार. आज तुम्ही खरं तर पुस्तकाच्या निमित्ताने आम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात, तुमचे अनुभव शेअर केलेत आणि तुमच्या नवीन पुस्तकाविषयी सुद्धा सांगितलं, ज्याच्याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे. तेव्हा तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप आभार. नमस्कार. आजचं दुसरं पुस्तक आहे विनोदी कविता संग्रह, अमरावतीचे 56 स्वभाव. गेल्या 50 वर्षातल्या अमरावतीचे चौक, रस्ते, पुतळे, उद्योग, टॉकीज, सिनेमा, थोर पुरुष, शाळा, कॉलेज इतकंच काय, पण अगदी नदी, नाले या सगळ्यांचं वैविध्यपूर्ण चित्रण करणारा हा एक कविता संग्रह आहे. तो लिहिलाही एका अमरावतीकरांनी आहे आणि अगदी हसत खेळत अमरावतीची आणि अमरावतीकरांची वैशिष्ट्य आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. या कविता संग्रहाचे कवी आहेत जी.बी. देशमुख आणि आज आपल्याला त्यांच्याशीच गप्पा मारायच्या आहेत. देशमुख सर, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. एखाद्या शहरावर कविता लिहाव्यात, ही कल्पनाच मुळात कशी आली आणि तो कसा साकारला गेला? मुळात काय झालं, मी काही कवितेचा प्रांत काही माझा नव्हता. मी गद्य लिहितो आणि त्याची सुरुवात झाली होती. आमचे वडील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू भीमराव देशमुख, 1948च्या लंडन ऑलिम्पिकसाठी त्यांची निवड झाली होती. तर त्या खूप मोठा खेळाडू होता. तर त्यांच्या बाबतीत बरंचसं रिसर्च केलं मी तेव्हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे जाऊन, आणि त्यांची चरित्र महारुद्र नावाने प्रकाशित केलं मी पहिल्यांदा. म्हणजे ती मला जाणीव झाली की आपल्याला लिखाणाचं अंग आहे बा. आणि ते चरित्राचं आता तिसरी आवृत्ती त्याची मेहता पब्लिशिंग हाऊसने गेल्या वर्षी प्रकाशित केली. तर त्याला चांगला रिस्पॉन्स आहे. त्यानंतर अनेक पुस्तकं झाली. मेळघाटातल्या स्टोरीज होत्या, आमच्या कुलामामाच्या देशात नावाचं एक, असे 12 पुस्तकं आणि अनुवादसुद्धा मी केले इंग्लिश टू मराठी मेहता पब्लिशिंग हाऊससाठी. तर लिखाणाचं असं सुरू झालं. नंतर 2022मध्ये मी रिटायर झालो, तर त्याला अजून गती आली सेवेमध्ये. अशा याच्यामध्ये एकदा कोरोना पिरियडमध्ये काय झालं, एकदा मी अशा फेसबुकवर छोट्या स्टोरीज टाकायचो पहा, ज्याच्यामध्ये फेसबुकवर छोट्या छोट्या स्टोरीज अशाच स्फुट अशा. तर त्याच्यामध्ये एकदा मी एक स्टोरी टाकली अमरावतीच्या संदर्भातली. तर अमरावतीतलेच आमचे एक खूप जाणकार सायंटिफिक असं ज्यांचं सायन्स ओरिएंटेड ज्यांचं थिंकिंग असते, त्यांनी मला, संदीप गोडबोले म्हणून मित्र आहे माझे, त्यांनी मला सुचवलं की मी त्या स्टोरीमध्ये लिहिलं होतं की बापट चौक असा उल्लेख केला होता अमरावतीचा. तर ते बोलले की अमरावतीकर सगळे बापट चौकाला चौक म्हणतात, पण मुळात तो चौकच नाही आहे. तो आहे, तो टी पॉईंट आहे. 3च रस्ते असूनही आपण त्याला चौक म्हणतो. मग त्याच्यावर अजून प्रतिक्रिया आल्या की अमरावतीत गांधी चौकात गांधी नाही बा, आणि खापर्डे बगीचा नावाच्या एरियात खापर्डे बगीचाच नाही. तर असे जे विरोधाभास आहे अमरावतीचे, ते जोडून एक मी रचना केली. आणि ती अमरावतीकर जिथे जिथे वसले आहे, अमेरिकेपासून तर दुबईपर्यंत, सगळ्यांनी ती खूपच व्हायरल झाली. आणि मग मला जाणवलं की अमरावतीविषयी आपण लिहायला पाहिजे. मग त्या तशा 56 रचना आम्ही अमरावतीच्या हिंदुस्तान दैनिक आहे त्याच्यामध्ये रोज प्रकाशित केल्या. आणि त्याला इतका प्रचंड रिस्पॉन्स मिळाला की मग अमरावतीतच आम्ही स्थानिक प्रकाशकांकडून ते पुस्तक छापलं होतं. पण ते हातोहात त्याची आवृत्ती संपली. आता हा खूप चांगला नवीन प्रयोग वाटला. मेहता पब्लिशिंग हाऊसशी माझं संपर्क होताच इतर पुस्तकांमुळे. तर त्यांना हा प्रयोग खूप नवीन वाटला की एका शहरावर तेही मिश्किल आणि विनोदी अशा रचना होऊ शकतात. मग त्यांनी ते पुस्तक दुसरी आवृत्ती घेतली. तेही मागच्या वर्षी प्रकाशित झाली आहे, मागच्या महिन्यात प्रकाशित झाली आहे. आणि आता तिला रिस्पॉन्स तर जोरदारच आहे, अजून कळेल काय आहे. तर पण ते एक मजेदार मिश्किल असं पुस्तक आहे आणि त्याच्यातून स्वभाव आपोआप दिसतो. म्हणजे अमरावतीकरांचा स्वभाव त्याच्यातून दिसतो आणि इतर शहरातले लोकही ते वाचू शकतात. इतकं ते आपलं वाटण्यासारखं मजेदार स्टोरी त्याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे. आपण गप्पा मारतोय कविता संग्रहाविषयी आणि कविताच नाही हे काय बरोबर नाही. त्यामुळे अमरावती किंवा विदर्भातल्या लोकांना लगेच अर्थ कळेल अशी एखादी कविता तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
नाही, एक कविता पूर्णच ऐकू आपण, कारण ती पूर्ण केल्याशिवाय ते कळणार नाही त्याला. कारण म्हणजे आता अमरावतीचा रेल्वे, अमरावतीच्या माणसाला तुम्हाला सांगतो, अमरावतीच्या स्मशानाविषयी पण प्रेम आहे. असं एक विचित्र अमरावतीची गंमत अशी आहे की अमरावतीच्या सारखं स्मशान कुठेच नाही असं म्हणतील आणि ते खरंही आहे, तिथली व्यवस्था वगैरे. तसं प्रत्येक गोष्टीबद्दल, अमरावतीच्या प्रत्येक गोष्टीबद्दल इथल्या माणसाला खूपच अटॅचमेंट आहे. ती प्रत्येकच गावच्या माणसाला असते, पण इथलं थोडं वेगळंच आहे. आता अमरावतीचा एक रेल्वे ब्रिज आहे पहा, 1968 साली तो तयार झाला होता आणि अलीकडे तो चर्चेत आला, कारण त्याला काही राजकीय लोक, काही इतर क्षेत्रातल्या लोकांनी मिळून रेल्वे स्टेशनच शिफ्ट करून पुढे न्यायचं असं ठरवलं आणि तो पूल पाडायचा, तो खराब झाला म्हणून असं झालं. तर त्या ब्रिजविषयी लोकांच्या भावना इतक्या उचंबळून आल्या की तो पूर्ण प्रस्ताव रद्द करून फक्त रेल्वे ब्रिज तिथल्या तिथे दुरुस्त होईल असं सरकारला जाहीर करावं लागलं. तर त्या रेल्वे ब्रिजची बद्दलचीच मी ही रचना 5 वर्षापूर्वी लिहिली होती. आमच्या रेल्वे ब्रिजबद्दल आम्हाला काय वाटते ते, तर ती ऐकतो म्हणजे थोडीशी ती पूर्ण वाचल्याशिवाय मजा येणार नाही त्याचा. तर मी वाचतो, तुम्ही सांगता की अमरावतीचा रेल्वे ब्रिज. गर्दी झाली आता अमरावतीत मोठमोठ्या पुलांशिवाय आता गती उरली नाही रहदारीची. कुठून कुठेही जा, फ्लायओव्हरवरूनच जावेच लागते. गरुडासारखी वरच्यावरून अमरावती पाहता येते. पण पुलांच्या ह्या गर्दीत एक पूल आहे उभा असाही, अर्धशतकी अनुभवाचा पुलांचा हा पितामह जणू काही. पहिल्याच वर्षात उद्घाटनाच्या खचला होता त्याचा एक भाग, जरी नंतर मात्र त्याने मजबूतीने राष्ट्रपतींचीही सवारी पाहिली. आमच्या प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या तेव्हा त्याही 2-3दा अमरावतीला त्या पुलावरून पास झाल्या होत्या. रचना नाही पोकळ त्याची, तो ठासून भरला आहे. त्या काळच्या तंत्रज्ञानाने कॉलमशिवाय उभारला आहे. अजस्त्र पुलाच्या गप्पा तेव्हा वराडीत खूप चालायच्या. 70s जेव्हा तो पूल बनला तेव्हा अजस्त्र पुलाच्या गप्पा तेव्हा वराडीत खूप चालायच्या. मरीन ड्राईव्हपेक्षाही आपला पूल जोरदार आहे, झिलप्या झडायच्या. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे आणि सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे. वरच्या टोकापर्यंत सायकलवरून न उतरण्यात टेच वेगळीच होती आणि चढावावर बसली राहून शेठाणीन रिक्षावाल्याचा जीव घेत होती. चढावावरील कष्टाने माणसे घामाजोकळ होत होती. उतारावरून सुटलो की मशिदीपर्यंत सायकल बेफाम जात होती. रिकामटेकडे वरून झुकझुक गाडी पाहायला उभे राहायचे आणि नाकात इंजिनाचा धूर गच्च भरून घ्यायचे. काही तर त्या धडपडीत कडमडले वरून खाली. शेवटी सुरक्षेसाठी वर लोखंडी जाळ्या लावण्याची वेळ आली. मर्डर, अपघात, भांडणेही या पुलाने बहु पाहिली, पण स्थितप्रज्ञतेत त्याच्या जराही कसूर नाही झाली. शेवटची ओळ आहे. कौतुक रेल्वे पुलाचे आम्ही अंतःकरणापासून करतो आणि लंडन ब्रिजपेक्षा आमच्या रेल्वे ब्रिजलाच मानतो. तर अशा प्रकार याच्यातून अमरावतीच्या माणसाचा थोडा स्वभाव दिसतो आणि प्रत्येक रचनेतून असा दिसतो. हे त्याचं वैशिष्ट्य. खरंच देशमुखजी, प्रत्येक अमरावतीच्या माणसाला आपली वाटेल अशा पद्धतीची ही कविता होती. मला खरं तर कवितेबरोबरच कविता संग्रहाच्या या नावाविषयी सुद्धा विचारायचं आहे, ते म्हणजे अमरावतीचे 56 स्वभाव. तर या नावामागची गोष्ट काय आहे? आपण म्हणतो की नाही, 56 हा शब्द आपण सहसा व्यंगात्मक अशा पद्धतीने वापरला जातो हा अंक. तर त्याच्यामुळे अमरावतीचे 56, काय एखादी गोष्ट आपल्याला सांगायची, कोणी वारंवार सांगितलं काय हो 56 वेळा तेच सांगून राहिले. पण ही जे अमरावतीचे 56 स्वभाव हे जे हेडिंग आहे, याच्यामध्ये अमरावतीचे विविध 56 लोकांच्या ॲक्शन, स्वभाव किंवा इथलं एक कल्चर त्याच्यातून दिसून पडते. तर म्हणून आम्ही त्याला अमरावतीचे 56 स्वभाव हे दिलं आणि त्या 56च रचना घेतल्या. तुम्ही जसं सांगितलं तसं की एक अमरावतीचा राहणारा माणूस, अमरावतीकर म्हणून ह्या सगळ्या कविता निर्माण झाल्या. पण यानंतर अशाच पद्धतीने थोडं विनोदी अंगाने जाणारं काही लिहिण्याच्या दृष्टीने काम सुरू झालंय का, किंवा अजून काही वेगळा कविता संग्रह येतोय का?
हो, आता सध्या एक आम्ही एंटमे नावाची एक मी लोकल पेपरमध्ये सिरीज करतो आहे, स्तंभलेखन, आणि त्याच्यातूनही अमरावतीच्या स्वभावाचंच रिफ्लेक्शन त्याच्यातही दिसते आहे असं. तर ते पण असं विनोदीच आहे ते पण, आणि वऱ्हाडी मातीशी संबंधित, म्हणजे प्युअर वऱ्हाडी नाही, प्रमाणे त्याच्यामध्ये भाषा असतेच, पण वऱ्हाडी फ्लेवर मात्र या लिखाणाला जरूर आहे. आणि अमरावतीमध्ये त्यामुळेच याला अमरावतीच काय वऱ्हाडात, आणि आता पुण्यात पहा मुलं अमरावतीचे वऱ्हाडातले भरपूर आहे, तर त्यांनी पण याची खूप इंटरेस्ट दाखवला आहे त्याच्यामध्ये या पुस्तकात आणि या नवीन सिरीजमध्ये. तर अमरावतीशी संबंधित अमरावतीच्या मातीचा गंध असलेलं हे साहित्य आहे असं म्हणायला हरकत नाही. देशमुख सर, खूप खूप आभार तुमचे. आज या एका वेगळ्या प्रकारच्या कविता संग्रहाविषयी आपल्या गप्पा झाल्यात आणि आम्हाला खात्री आहे की आणखीन असं काहीतरी वेगळं तुमच्याकडनं वाचायला आम्हाला नक्की मिळेल. पुन्हा एकदा आभार सर. नाही नाही, मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. कारण हे पुस्तक अशा प्रकारचं आहे की हे सगळ्याच शहरांसाठी लागू आहे. मुळात वाचणाऱ्याला हे असंच वाटेल की हे आपल्याच शहराचं आहे बुवा, आणि त्यामुळे एक ही नवीन ट्रेंड सेटर होईल असं मला अनेक जणांनी सांगितलं आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि आता वेळ झाली आहे लक्षवेधी पुस्तकांची. आजचं पहिलंच पुस्तक आहे बालगोपालांसाठी. आता परीक्षा संपल्यात तेव्हा खास त्यांनी वाचावं असं पुस्तक आहे सुधा मूर्ती यांचं हरवलेल्या कर्णफुलांचं रहस्य. हे अर्थातच नावावरून कळतं की एका थरारक साहसाची, एका छोट्या मुलीच्या साहसाची ही गोष्ट आहे. मेहता प्रकाशनानं हा अनुवाद प्रकाशित केलाय. आजचं दुसरं पुस्तक आहे तळघर. ऋतुरंग मासिकाचे संपादक आणि लेखक अरुण शेवते यांच्या निवडक कवितांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं संपादन रणधीर शिंदे यांनी केलंय आणि ग्रंथालीचं हे पुस्तक आहे. एक अत्यंत मोठं काम झालंय अहिल्याबाई समजून घेताना या पुस्तकाच्या रूपाने. डॉक्टर देविदास पोटे यांनी हा विस्तृत ग्रंथ लिहिलाय आणि परममित्र प्रकाशनानं हा ग्रंथ प्रकाशित केलाय. आजचं शेवटचं पुस्तक एक कथासंग्रह आहे. कालचक्र नावाचा हा कथासंग्रह ज्येष्ठ लेखक दत्तात्रय सैतवडेकर यांनी लिहिलाय आणि मधुश्री प्रकाशनानं हा प्रकाशित केलाय. आता बालगोपालांना सुट्ट्या लागतील तेव्हा प्रामुख्यानं बाल साहित्याविषयी आनंदाचं पानमधून सांगण्याचा यापुढे आमचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा पुढच्याही आठवड्यात नक्की भेटू. वाचत रहा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.